आज पेरेंटिंग मध्ये काय झालेलं आहे, मोबाईल हातामध्ये दिला जातो मुलाच्या आणि आपल्यासाठी स्पेस काढला जातो. हा, म्हणजे पूर्वी आजी गोष्टी सांगायच्या, मग त्याच्यातनं वेगवेगळे बोधकथा असायच्या, त्यामुळे त्यांना ते समजत जायचं. आता तसं राहिलं नाहीये आज राहिलं. पण मग याच्यातनं मला एक असा सहज एक प्रश्न जाणवला की गर्भसंस्कार हा जो काही प्रकार आहे हा पॅरेंटिंग मध्येच मोडतो का? ज्यावेळेस त्या भावना किंवा मूल जन्माला घालायचं ही भावना जेव्हा मनात येते तेव्हापासूनच खरा तो प्रवास चालू होतो. की जसं की आईला वाटतं की मला माझं मूल ना खूपच वेगळ्या पद्धतीने घडवायचंय. मग वेगळ्या पद्धतीने म्हणजे कसं, हिचा आराखडा तिने तिच्या मनामध्ये तयार केला पाहिजे. जसं की पूर्वीच्या काळी म्हणजे तुम्ही घडत होता किंवा मी घडत होते, ह्यावेळेला मारणं आणि मी म्हणेन तसं तू घडलं पाहिजे, हे जे पेरेंटिंग होतं ते आज कुठेतरी कालबाह्य झालेलं आहे. आणि आज काय झालेलं आहे मॉडर्न पेरेंटिंगमध्ये, तू म्हणशील तस की आजकाल आयांच्या मध्ये हे एक फॅड आलेलं आहे की तुझा बाबा असाच आहे, तुझा बाबा तसाच आहे. हे एक मुलांच्या लहानपणी मनावरती रुजवलं जातं किंवा बाबांच्याकडून तुझी आई अशीच आहे, तुझी ताई तशीच आहे, हे जे रुजवलं जातं, हे पेरेंटिंग टोटली टाळणं खूपच इम्पॉर्टंट आहे. त्याची आई चांगलीच आहे, तुम्ही तुमची बायको कशी आहे ते तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये पाहून घ्या. करेक्ट आहे. नाहीतर ते मनावर कोरलं जातं की माझा बाबा चांगला नाही किंवा माझी आई चांगली नाहीये.